माझं नाव सुधाकर दिंडे। मी सखाबा भक्त परिवार सौंदर्यातर्फे आज तिसऱ्या पदयात्रेला येत आहोत। ही पदयात्रा 22वी आहे। सद्गुरूंच्या आशीर्वादाने इंडियन आर्मीमध्ये 28 वर्ष सेवा करून आल्यानंतर गावी आल्यानंतर कुठला ना कुठला तर आपला गुरु हवा असं वाटत होतं। ह्या हव्यासानं सखाबा भक्त परिवारमध्ये स्वामी समर्थांची पुण्यतिथी होती। त्या पुण्यतिथीमध्ये काही आमच्या बहिणी लोकांनी मला दादा इथं फक्त बसा म्हणून असं सांगितलं होतं। बसल्यानंतर हा मला खूप छान असा एक आदर्श वाटला त्या ठिकाणी। त्यानंतर माझं स्वामी समर्थाशी कनेक्टिंग जमून मी सखाबा भक्त परिवारपर्यंत आज 3 वर्ष झालं प्रिपेअर आहे। त्या प्रिपेअर काळामध्ये आज ही माझी तिसरी पदयात्रा आहे। खरोखरच आपला अध्यात्म म्हणजे कुठला तर जागृत आहे असं वाटतंय। त्यामुळे जे मला जे काही एक वाईट सवय होत्या किंवा वाईट मार्गामध्ये जात होतो तो माझ्यामध्ये बराच बदल होऊन आज मी अध्यात्मामध्ये सामील झालो आहे। मला माझ्या मुलांना मी ह्या अध्यात्मामध्ये असल्यामुळे मला खूप आणि खूप समाधान वाटतं। त्याच्यामागं माझी पत्नी ह्याचंसुद्धा सहकार्य आहे। पदयात्रेचं संस्मरणीय असं आठवण येते। पहिली किल्ली ही फार कठीण जात होती, दुसरीसुद्धा फार कठीण होती, पण तिसरी कर्तव्य खरोखरच खूप सद्गुरूंची प्रेरणा लाभते असं मनाला वाटत आहे। असंच नवीन लोकांनी त्या पदयात्रेमध्ये येऊन सद्गुरूंचं नामस्मरण चालू ठेवून आपली चालना मिळावी। आज मला असं वाटतं की ही इंडियन आर्मीपेक्षा सुद्धा हार्ड आहे, कारण इंडियन आर्मीमध्ये एक रोड मार्च एक 24 किलोमीटर 40 किलोमीटर केल्यानंतर 24 हावर्स रेस्ट मिळते। पण आज पदयात्रेमध्ये आज आम्ही 23 तारखेपासून सुरू आहोत। दररोज 40 किलोमीटर डेली चालल्यानंतर सुद्धा कोणालाही थकावट येत नाही। त्याच्यामुळे एक सद्गुरूंची प्रेरणा आहे। धन्यवाद।